मित्रांनो, बाजार उच्चांकाच्या जवळ असताना नफा काढून घ्यावा का? बाजार सध्या उच्चतम पातळीजवळ म्हणजे ऑल टाइम हाय जवळपास आहे आणि मागच्या 1.5-2 वर्षात बाजाराने फारसा परतावा दिलेला नाहीये. त्यामुळे आता मिळालेला नफा ताबडतोब बुक करून घ्यावा असा विचार जर तुमच्या मनात येत असेल तर लक्षात ठेवा, तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. गुंतवणुकीचा दीर्घकालीन दृष्टिकोन जेव्हा आपण गुंतवणूक सुरू करतो त्यावेळेला आपला दृष्टिकोन 5-10 वर्षांचा हा लॉंग टर्म असतो. फक्त बाजार सध्या वरच्या स्तरावर आहे म्हणून 1-2 वर्षात नफा काढून घेण्याचा विचार करणं म्हणजे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. असं केल्यास तुम्ही तुमच्या गुंतवणुकीमधील चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंडिंगचा महत्त्वपूर्ण फायदा गमावून बसाल. आता योग्य निर्णय कसा घ्यावा? तर तुमची आर्थिक उद्दिष्टे, फायनान्शियल गोल्स काय आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे किती वेळ आहे, टाइमलाईन किती आहे, या महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करा. बाजारात नवीन उच्चांक सातत्याने तयार होतच राहतील. त्यासाठी आपल्या गुंतवणुकीच्या प्रवासामध्ये आपल्याला योग्य सल्लागार असणं खूप गरजेचं आहे. तुम्हालाही तुमच्या संपत्ती निर्माणामध्ये या प्रवासामध्ये योग्य मार्गदर्शक हवा असेल, फायनान्शियल प्लॅनिंग जर केलेलं नसेल तर तुम्हाला मी गोल बेस्ड फायनान्शियल प्लॅनिंग करून देईल. आणि अशाच उपयुक्त रील आणि व्हिडिओसाठी स्वरा इन्व्हेस्टमेंटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकला आम्हाला फॉलो करा. हॅव अ अबंडंट लाईफ. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.